गुड इव्हनिंग टू ऑल. मग आज आपण 8चं आणि 9चं सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम घेणार आहे. तर तुमचा कॉमन टॉपिक आहे 8चा आणि 9चा दोघांचा कॉमन टॉपिक आहे क्यूब, क्युबॉइड आणि सिलेंडर. बरोबर, यांच्यासाठी कॉमन आहे. मग आज आपण क्युबॉइड, सिलेंडर आणि कोन घेणार आहे. मग 9th स्टँडर्ड वाल्यांनी लक्ष द्यायचंय, कारण तुम्हाला पण तेच आहे. बरोबर, तुम्हाला पण येते, मग तुम्ही लिव्ह करायची नाही. आणि तुम्ही पण 8th स्टँडर्डच्या वेळेस आन्सर्स द्यायचे. 8th वाल्यांनी पण आन्सर्स द्यायचे आणि 9th वाल्यांनी पण आन्सर्स द्यायचे. ओके, समजलं काय म्हटलं मी? दोघांनी आन्सर्स द्यायचे. आणि काही कळलं नसेल तर विचारू शकता तुम्ही. काही जर कळलं नाही तर विचारायचं आणि लक्ष द्यायचं पूर्णपणे. मी काय शिकवते त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ओके, बेसिक कॉन्सेप्टचे काही, तर हे तुम्हाला पुढे जाऊन खूप कामात येणार आहे. सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. ओके, तर आपण आता स्टार्ट करू. काही प्रॉब्लेम असेल तर सांगायचा, काही कळलं नाही वगैरे. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तर हे बघा, आपण काय शिकलोय आतापर्यंत? 2D. 2D म्हणजे कसं? स्क्वेअर. याला काय आहे? स्क्वेअरला लेंथ एंड ब्रेथ. अब तक हमने क्या पढ़ा है? 2D मतलब क्या कि सिर्फ प्लेन सरफेस, राइट? प्लेन सरफेस, सर्कल है ये, राइट? दिस इज ओनली अ सर्कल, नॉट अ स्पीयर. स्पीयर मतलब क्या होता है? बॉल. ओके, जिसको वॉल्यूम है होता है वो क्या होता है? 3D. ओके, जिस पर वॉल्यूम और होता है उसे क्या कहते हैं हम? 3D पिक्चर. ये क्या है हमारा? स्क्वायर. 2D है क्योंकि यहाँ पे लेंथ और ब्रेड्थ है. यहाँ पे वॉल्यूम है नहीं, यहाँ पे वॉल्यूम नहीं है. यहाँ पे देखो स्क्वायर, ट्रायंगल, स्क्वायर, सर्कल, ट्रायंगल, दीज आर प्लेन सरफेसेस. ओके, अभी आप ब्लैक बोर्ड देखते हो. ब्लैक बोर्ड कैसा है? 2D. लेकिन आपका क्लासरूम क्या है? टेल मी, क्लासरूम क्या है? उसको वॉल्यूम है ना क्लासरूम को. एक बॉक्स लिया आपने, बॉक्स क्या 2D है या 3D? 3D, राइट. तो हमारा क्लासरूम कैसा होता है? 3D, जिसको वॉल्यूम होता है. लेकिन 2D पिक्चर में कैसा होता है? प्लेन, राइट? प्लेन सरफेसेस, जैसा ब्लैक बोर्ड. ब्लैक बोर्ड, हमने ब्लैक बोर्ड पर सर्कल ड्रॉ किया या किसी चार्ट चार्ट को सर्कल में कट किया, राइट? दिस, अभी देखो ट्रायंगल में कैसा होता है? सपोज हमने कैप ली, कैप, जो बर्थडे की कैप होती है वो कैसी होती है? 3D होती है, क्योंकि उसमें वॉल्यूम होता है, बीच में क्या होता है? स्पेस होता है, राइट? समझ में आया? 2D 3D, अंडरस्टूड? 2D 3D, ओके. तो हमने अब तक क्या पढ़ा था? बेसिक कॉन्सेप्ट हमने आपके लास्ट स्टैंडर्ड में 5th 6th 7th में क्या पढ़ा था? एरिया, पेरीमीटर, राइट? तो हम स्क्वायर का एरिया कैसे निकालते थे? साइड स्क्वायर मीन्स लेंथ इंटू लेंथ. स्क्वेअर के सभी साइड्स कैसे होती है? सेम होते. सर्व साइड स्क्वेअरच्या कशा असतात? सेम असतात. बरोबर, लेंथ सर्वांच्या सेम असतात. आता रेक्टँगलचं पाहिलं होतं आपण. रेक्टँगलचं कसं असतं? लेंथ आणि ब्रेथ, बरोबर. आता लेंथ आणि ब्रेथ असते, याचा एरिया कसा फाइंड आउट करतो आपण? लेंथ इंटू ब्रेथ. आणि स्क्वेअरचा कसा असतो? लेंथ इंटू लेंथ. म्हणजेच काय? साइड स्क्वेअर, लेंथ स्क्वेअर. बरोबर, समजलं? आतापर्यंत काय सांगितलं कळलं का? आपण 2D मध्ये कसं करायचो? स्क्वेअर आणि रेक्टँगलचं काय करायचो आपण? लेंथ लेंथ, लेंथ स्क्वेअर, लेंथ ब्रेथ. बरोबर, हे 2D साठी. आता आपण काय शिकणार आहोत? 3D साठी. आता आपण कशाचं करणार? 3Dचं करणार. 3D मध्ये कसं असतं? स्क्वेअर,
बरोबर. मग आता स्क्वेअर जर असेल, आपण स्क्वेअरचा क्यूब बनवतो. काय बनवतो? स्क्वेअरचा क्यूब. हे बघा, काय बनवतो? क्यूब. आणि हा काय झाला आपला? क्यूब. म्हणजे ऑल साइड्स आर स्क्वेअर, राईट. आणि क्युबॉइड मध्ये कसं असतं? रेक्टँगल असतो. सर्वांना माझा आवाज येतोय ना क्लिअर? हे बघा, रेक्टँगल असतो आणि रेक्टँगलचा आपण काय बनवतो? क्युबॉइड. हे बघा, म्हणजे हा जो वरचा रेक्टँगल आहे, हा पण रेक्टँगल आहे, खालचा पण रेक्टँगल आहे, वरचा पण रेक्टँगल आहे. कळतंय का? आपण आपण असा रेक्टँगल तयार करतो. तसाच आपल्याला क्युबॉइड तयार करायचा. हा काय झाला आपला? क्युबॉइड. हा आहे आपला क्यूब. क्यूब कशाने तयार होतो? स्क्वेअरने. कशाने होतो? स्क्वेअर. आणि क्युबॉइड कशाने होतो? रेक्टँगलने. अंडरस्टूड? कळलं क्यूब आणि क्युबॉइड? ओके. आता आपण नेक्स्ट काय बघणार आहे? एरिया. क्यूबचा एरिया, क्युबॉइडचा सरफेस एरिया, क्यूबचा टोटल सरफेस एरिया बघणार आहे, व्हॉल्यूम बघणार आहे, क्युबॉइडचा व्हॉल्यूम बघणार आहे. ओके. आता इथे बघा, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. 1 मिनिट. ओके, जस्ट अ मिनिट. ओके. तर आपण आतापर्यंत काय घेतलं? टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड म्हणजे काय? की हे बघा, आता हा क्युबॉइड आहे, तर याचा सरफेस एरिया म्हणजे काय? मधलं नाही, फक्त वरचा सरफेस एरिया. आपण जसं 2D मध्ये कसा सरफेस एरिया काढायचो? एरिया ऑफ स्क्वेअर कसा काढायचो? लेंथ स्क्वेअर, राईट. एल इंटू एल, लेंथ स्क्वेअर. म्हणजे आपलं काय झालं इथे? एरिया झाला. आता क्युबॉइड मध्ये फक्त पुढच्या सरफेसचा नाही, टोटल सरफेस म्हणजे हा पूर्ण सरफेसचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ओनली सरफेस. ओके. तर कसा काढणार आपण? हे बघा, आता इथे कसं दिलंय, फिगर दिसते सर्वांना? ही क्युबॉइडची डायग्राम आहे. ही क्युबॉइड आहे आणि हा काय आहे? क्यूब. तर क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया कसा काढतात? हे बघा, इथं 2 इंटू ब्रॅकेटमध्ये कसं घेतलंय? लेंथ. ओके. हे बघा, हा जो वरचा दिसतोय तुम्हाला, जस्ट मिनिट, इथं लेंथ. समजा हा एल असेल तर रेक्टँगल मध्ये वरचा काय असतो? ऑपोजिट साइडचा एल असतो. इथे जर बी असेल तर ऑपोजिट साइडला काय असतं रेक्टँगल मध्ये? हा पण बी असतो, राईट. कळतंय? रेक्टँगलचं कसं असतं? लेंथ लेंथ. ऑपोजिट साइडचं कसं असतं? ब्रेड. हा एच असेल तर हा काय असेल? एच. समजतंय का मी काय सांगते तुम्हाला? आता कळतंय? ओके. तर हे बघा, आता हा लेंथ आहे तर हा वरचा पण लेंथ असेल, हा हाईट आहे तर हा पण हाईट असेल, हे पण ब्रीथ आहे तर हे पण काय असेल? ब्रीथ. तर कसं आहे, आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. मग कसा काढणार? लेंथ. हे बघा, ही लेंथ इंटू ब्रेथ. कळलं? लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे ह्या वरच्या सरफेसची तुम्हाला एरिया भेटली. कळलं? आता हा एक सरफेस झाला. मग नंतर आपल्याला कशाची काढायची? ब्रेथ इंटू हाईट. म्हणजे इकडचा. हे बघा, मी जसं काढते लक्ष द्या इकडे. हे बघा, याचा एरिया काढायचा आहे. काढला हा एरिया. वरचा एरिया काढला, साईडचा एरिया काढला. आता राहिला कोणता? इकडचा. मग इकडचा कसा असेल? लेंथ इंटू हाईट. म्हणजे हे बघा, असं. इकडचा एरिया हा काय झाला? लेंथ इंटू हाईट. आता आपण 2 टाइम्स का केलंय बरं? कोणी सांगेल का मला आपण 2 टाइम्स का केलंय? का केलं असेल? माईक ऑन करा, नो प्रॉब्लेम. सांगा का बरं आपण 2 टाइम्स केलंय तिथे? सेम इट इज अप्लाइड ऑन अदर साइड बिकॉज इट इज 2 टाइम्स. कादंबरी माणसे माईक ऑन करू शकतात. ओके. हे बघा, बरोबर सांगितलं तुम्ही. कारण की हे बघा, अप्पर साइड आणि लोअर साइड आर सेम.
म्हणजे काय आलं, जर आपण वरचा सरफेस एरिया फाइंड आउट केला तर खालचा पण तोच असेल. मग आपण काय घेतलं 2 टाइम्स धिस. बरोबर. आता इकडे बघा, हा एक असेल तर इकडचा ह्या साईडचा पण असेल. म्हणजे इथं काय घेतलं 2 टाइम्स ब्रेथ आणि इंटू हाईट आणि इथे लेंथ इंटू एच म्हणजे कोणतं हे खालचं लेंथ इंटू एच. जर ह्या साईडला असेल तसाच तो इकडच्या साईडला पण असेल. बरोबर त्या साईडला. म्हणून जर काय केलंय त्यांनी इकडचा एरिया फाइंड आउट केला का दुसऱ्या याचा पण आपल्याला एरिया भेटतो. मग आपण काय करतो 2 टाइम्स ईच करतो. मग काय घेतलं कॉमन 2 घेतला आणि ब्रॅकेटमध्ये बाकीची घेतली. मग आपल्याला हे काय भेटलं टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. हा काय झाला हा एरिया सर्वांचा काय घेतला आपण एरिया काढला. कळलं हे कन्सेप्ट कळली कसं केलंय त्यांनी. क्लिअर. ओके. तर आपण आता बघणार क्यूबचं. सिमिलरली क्यूबचं कसं असतं फेसेस किती किती असतात टोटल सरफेस फेसेस किती असतात 6. इथे किती असतात 6. पण हे बघा क्युबॉइड मध्ये फॉर्म्युला कसा घेतलाय आपण इथे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट सुद्धा इन्क्लूड केली. पण इथे पण असते स्क्वेअर मध्ये पण सेम तसंच असतं. पण आपण का लेंथ ब्रेथ हाईट वेगवेगळे कन्सिडर नाही करत कारण की त्यांचं सर्वांचं सेम असतं. राईट. स्क्वेअर मध्ये कसं असतं स्क्वेअर मध्ये सगळे साईड सेम असतात म्हणून आपण तिथे असं पर्टिक्युलर असं वेगळं लेंथ वेगळी ब्रेथ आणि हाईट असं घ्यावं लागत नाही. कळतंय. इथे पण हाईट आहे दिसते ही हाईट आहे ही काय तुमची लेंथ समजा आणि ही ब्रेड इकडची. या फिगर नुसार बघा क्युबॉइडची फिगर बघा ही बघा ब्रेड ही आहे हाईट आणि ही लेंथ. पण स्क्वेअर मध्ये हे सर्व सेम आहेत कारण हा एल असेल तर हा पण एलच असेल. हा 2 म्हणून आपण तिथे फक्त एलच कन्सिडर करतो. कळलं. म्हणून त्यांनी इथे काय घेतलं मग फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6L². 6 का बर घेतला टोटल सरफेस किती असतात 6 असतात. 1 मागचं 2 3 4 5 आणि इकडचा 6. हा. मग आता जर आपण एरिया आता ह्या सरफेसचा एरिया कसा फाइंड आउट करणार L². एल इंटू L² मग बाकीचे कसे झाले हा पण L² इकडचा पण L² किती झाले 6. मग काय झाले हे 6L². कळलं. 6L² कसा आला कळलं ना. ओके. क्यूबॉइड आणि क्यूब मध्ये कन्फ्युजन नाही करायचं. क्यूब हे स्क्वेअर साठी असतं. क्यूब हा स्क्वेअरने तयार होतो आणि क्यूबॉइड हा रेक्टँगलने तयार होतो. क्यूबॉइडला लेंथ ब्रेथ हाईट असते क्यूबला पण असते पण क्यूबची काय असते सेम असतात म्हणून आपण फक्त एलच घेतो. आता इथे बघा 1 मीटर किती असतं 100 सेंटीमीटर. मग 1 स्क्वेअर मीटरचा अर्थ काय असतो हे बघा 1 हा स्क्वेअर आहे हा 1 इथे 1 साइड किती त्याची 1 मीटर 1 मीटर सगळे 1 मीटर आहे. बरोबर. मग आपल्याला याचा एरिया काढायचा आहे कसा काढणार 1 इंटू 1 हा 1 इंटू 1 काय झालं 1 स्क्वेअर मीटर. कळतंय का याचा एरिया या स्क्वेअरचा एरिया कसा येईल 1 स्क्वेअर मीटर. मग आपल्याला याला काय करायचंय स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये कसं लिहितो आपण स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. आता हे स्क्वेअर आहे हा काय आहे स्क्वेअर. इथे 1 मीटर होतं 1 मीटर होतं ईच साइड 1 मीटर. मग आपण त्याला काय करणार 100 सेंटीमीटर म्हणणार. बरोबर. 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच आपला एरिया 100 इंटू 100 म्हणजे काय आलं 10⁻⁴. किती शून्य आहेत 1 2 3 4 म्हणून 10⁻⁴. याचा आन्सर काय येतं 100 इंटू 100 1 2 3 आणि 4. मग आपण ह्याला कसं लिहितो 10⁻⁴ स्क्वेअर सेंटीमीटर. हे कन्वर्जन लक्षात ठेवायचं 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 10⁻⁴ स्क्वेअर सेंटीमीटर. आता नेक्स्ट बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. राईट.
ते असं 1 सेंटी, इथे काय असतो 0 असतो, इथे काय असतं 1, यांच्यामध्ये किती असतात, किती असतात? स्केल बघितली ना, स्केल मध्ये कसं असतं, पटकन आन्सर्स द्यायचे. हा बरोबर 10, म्हणून आपण काय घेतलं इथे 10 मिलीमीटर. आता इथे बघा 1 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपण स्क्वेअर कसला घेणार, 1 सेंटीमीटरचा, 1 याचा एरिया काय आला, 1 स्क्वेअर सेंटीमीटर. 1 स्क्वेअर सेंटीमीटर. आता याला कन्व्हर्ट करायचं या स्क्वेअरला मिलीमीटर मध्ये. आता कसं करणार, 1 सेंटीमीटर होता ना, इथे काय होतं 1, मग 1चं कसं कन्वर्जन करणार, 10 mm. इथे पण काय येईल 10 mm. प्रत्येक ठिकाणी 10 येईल, 10 जा, इथं काय करायचं 100. हे बघा 100 स्क्वेअर mm. कळलं हे कन्वर्जन. आता पुढे, cuboid, cube, cylinder, etc. are 3 dimensional solid figure. These solid figures occupy some space. हे काय करतं, ऑक्युपाय करतं, राईट. आता रूमचं एक्झाम्पल घेतलं, रूम काय करतं, ऑक्युपाय करतं स्पेस, बरोबर. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की 3 डायमेन्शनल सॉलिड फिगर काय करतात, स्पेस ऑक्युपाय करतात. Standard unit of volume. The cube with side 1 centimeter is shown in the adjacent figure. The space occupied by this cube is a standard unit of volume. आता हे बघा, आता आपण आतापर्यंत आपण एरिया शिकलो, बरोबर. एरिया शिकलो, आता आपल्याला काय शिकायचे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. तर त्यांनी काय सांगितलंय की द स्पेस ऑक्युपाइड बाय धिस क्यूब इज अ स्टँडर्ड युनिट ऑफ व्हॉल्यूम. इट इज रिटन ॲज 1 क्युबिक सेंटीमीटर. आता आपण 1 क्युबिक सेंटीमीटर कसं लिहिला, हे बघा, हा आहे तुमचा लेंथ, ही आहे ब्रेथ आणि ही आहे तुमची हाईट. हा क्यूब आहे, पण तरी सांगते, पण हे सेम आहेत, बरोबर. हे क्यूब आहे, पण आपण तरी इथं काय घेतलं, समजा एल पण घेतला तरी चालेल, एल 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 असं म्हटलं तरी चालेल. आता व्हॉल्यूम कसा काढतो आपण, एल क्यूब. क्यूबचा व्हॉल्यूम कसा काढतो, एल क्यूब. मग इथं काय आलं आपलं, 1 × 1 × 1 काय असतं, 1च असतं, बरोबर. 1 क्युबिक सेंटीमीटर असं का म्हटलं आपण, क्युबिक, कारण क्यूब आहे, हा. आणि हे काय, युनिट काय त्याचं, सेंटीमीटर. मग काय म्हटलं आपण, 1 क्युबिक सेंटीमीटर. कळलं, युनिट कसं घेतलं ते कळलं, व्हॉल्यूम कसा घेतला क्यूबचा. आता आपल्याला काय बघायचंय की ते जो हा 3D फिगर आहे तो कसा स्पेस घेतो, स्पेस कंटेन करतो. हे बघा, स्पेस ऑक्युपाइड बाय अ सॉलिड, हा. त्याच्यामुळे आपल्याला काय काढावं लागणार आहे, व्हॉल्यूम. आता इथे ही फिगर दिली तुम्हाला फर्स्ट. आता ही फर्स्ट फिगर काय होती, क्यूबची होती. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी फर्स्ट बघू. गेट सम क्यूब्स विथ साइड 1 सेंटीमीटर अरेंज. आता हे बघा, हे तुमचं रेक्टँगल आहे, म्हणजे हे काय क्यूबॉइड आहे तुमचं, काय आहे, क्यूबॉइड. पण त्यांनी काय केलंय इथे माहिती का, की गेट सम क्यूब्स विथ साइड 1 सेंटीमीटर. म्हणजे हे तुम्हाला छोटे क्यूब्स दिसत आहेत का, हे बघा, हा जो आहे हा एक सरफेस आहे, हा क्यूबॉइड आहे, पण क्यूबॉइड मध्ये त्यांनी काय घेतलंय, क्यूब्स घेतलेत. म्हणजे त्या क्यूबॉइड मध्ये त्यांनी क्यूबला फिक्स केलेले, 1 2 3 4 5 6 6 क्यूब काय केले त्यांनी, फिक्स केले. ते कसे आहेत, 1 सेंटीमीटरचे. म्हणजे हा 1 सेंटीमीटर, हा 1 सेंटीमीटर, म्हणजे सगळे साइड्स कसे, ह्या क्यूबची साइड कशी आहे, ह्या क्यूबची साइड 1 1 1 सेंटीमीटर, चारही साइड 1 सेंटीमीटर. हा जो दुसरा क्यूब आहे तो पण चारही साइड 1 सेंटीमीटर. हे दिसतंय तुम्हाला. मग 1 सेंटीमीटर, हा पण 1 सेंटीमीटर, हा पण 1 सेंटीमीटर, काय झालं, 3 सेंटीमीटर. कळलं का, त्यांनी या क्यूबॉइड मध्ये क्यूब फिक्स केलेले आहेत. किती सेंटीमीटरचे, इच साइड ऑफ 1 सेंटीमीटर. कळलं, कळतंय का. ओके. मग काय केलं त्यांनी इथे, त्यांनी काय इथे क्यूब फिक्स केली, बरोबर. मग यांनी काय, लेंथ काय आहे तुमची 3, हे क्यूबॉइड आहे, ही ब्रेड, ही हाईट.
मग तुमचा व्हॉल्यूम कसा येईल, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. क्यूब मध्ये काय यायचं, एल क्यूब असायचा, बरोबर. व्हॉल्यूमचा एल क्यूब असायचा, कारण त्याचे सगळे साइड्स इक्वल असतात. इथे इक्वल नसतात म्हणून आपण काय घेतलं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग काय आलं, 3 × 2 × 1 6 सेंटीमीटर क्यूब, बरोबर. हे बघा 1 क्युबिक सेंटीमीटर. मग सीसी म्हणजे काय आला, हा क्यूबचा आणि हा सेंटीमीटरचा, 6 क्युबिक सेंटीमीटर. आता सेकंड पण सेम तसंच आहे. ओके, सेकंड पण तसंच आहे. हा फॉर्म्युला बघा, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. आता आपण हा व्हॉल्यूम ऑफ क्यूब हे पण आता बघितलं आपण, एल क्यूब तेच आहे याच्यात. आता an empty cube of 10 centimeter is shown in the adjoint figure. Its volume is 10 × 10 × 10 1000 cc. आता हे बघा, हे 10 सेंटीमीटर हा काय घेतलाय त्यांनी, क्यूब घेतलाय. एक एम्प्टी क्यूब आहे, म्हणजे फक्त मध्ये काहीच नाहीये, फक्त एम्प्टी क्यूब, एक बॉक्स येतो. ओके, तो जर 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटरचा आहे, तर किती झालं, 1000 क्युबिक सेंटीमीटर झालं. काय झालं, 1000 क्युबिक सेंटीमीटर त्याचा व्हॉल्यूम. हा काय आहे, व्हॉल्यूम. इफ दिस क्यूब इज फिल्ड विथ वॉटर. आता समजा हा क्यूब जर आपण वॉटरने फिल केला, तर व्हॉल्यूम ऑफ वॉटर काय असेल, 1000 सीसी असेल. म्हणजे हेच 1000 क्युबिक सेंटीमीटर म्हणजेच काय येईल, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ वॉटर कसा किती असेल, 1000 सीसी. कळलं का. धिस व्हॉल्यूम इज कॉल्ड 1 लिटर. हे बघा, 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. हे तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जनरल, हे जनरल तर माहिती की 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. पण आता आपल्याला ह्या क्यूब मध्ये किती पाणी, जर इथं आपण पाणी टाकलं, बरोबर, तर हे व्हॉल्यूम पूर्ण कव्हर करेल. हे वॉटर काय करेल, या क्यूबचं व्हॉल्यूम कव्हर करेल. मग ते किती असेल वॉटर, तर ते 1000 सीसी असेल. 1000 सीसी म्हणजेच किती, 1000 ml, मिलीलिटर. 1000 ml इज इक्वल टू 1000 सीसी, आणि 1000 सीसी इज इक्वल टू 1 लिटर. हे कळलं का. पाणी याच्यात जर टाकलं या बॉक्समध्ये, याच्या व्हॉल्यूमच्या नुसार आपण हे काय फिल्ड केलं, तर ते किती असेल, 1000च असेल. जितकं व्हॉल्यूम असेल तितकं पाणी असेल. मग 1000 सीसी काय असतं, 1 लिटर असतं. आणि 1 लिटर म्हणजेच किती, 1000 मिलीलिटर. मग हे दोघं इक्वल झाले, बरोबर. हे दोघं इक्वल. कळलं इथपर्यंत, लिटर, सीसी, क्युबिक सेंटीमीटर कळलं. 1 लिटर इज इक्वल टू 1000 क्युबिक सेंटीमीटर. ओके, कळतंय का. येस, नो. माईक ऑन करून पण सांगा, काही समजलं नसेल तर. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. Find how many liter of water will a cuboidal fish tank contain if its length, breadth and height are 1 meter, 40 centimeter and 50 centimeter respectively. आता इथे काय म्हटलंय त्यांनी, फाइंड हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर, किती लिटर पाणी ह्या वॉटर विल, क्युबॉइडल फिश टँक, हे जे काय आहे, क्युबॉइडल फिश टँक आहे. कंटेन इफ इट्स लेंथ, म्हणजे किती लिटर पाणी ह्या क्युबॉइडल फिश टँक मध्ये असेल, जर त्याची लेंथ, ब्रेथ अँड हाईट 1 मीटर, 40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर असेल. तर आपल्याला काय करावं लागेल आधी, हे बघा, इथे काय दिलंय तुम्हाला, 1 मीटर, त्याला आपल्याला सेंटीमीटर मध्ये करावं लागेल, बरोबर. आपल्याला काय माहितीये की 1 लिटर इज इक्वल टू 1000 सीसी, म्हणजे काय, क्युबिक सेंटीमीटर. काय आहे, क्युबिक सेंटीमीटर. मग आपल्याला लिटर फाइंड आउट करायचे आहेत ना, मग आपण काय करणार, याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करणार. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, मग 40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर. आता आपण काय करणार, नेक्स्ट व्हॉल्यूम काढणार. काय काढणार, व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम काढलंय त्यांनी. लेंथ ऑफ टँक इज इक्वल टू 1 मीटर, 100 सेंटीमीटर. ब्रेड किती केली त्यांनी, 40 सेंटीमीटर. हाईट. आता व्हॉल्यूम ऑफ टँक एल इंटू बी इंटू एच, म्हणजे किती झालं, मल्टिप्लाय केल्यानंतर 2 लाख सीसी. काय झालं, 2 लाख क्युबिक सेंटीमीटर,
बरोबर. मग आता 2 लाख क्युबिक सेंटीमीटर आहे, पण आपण काय म्हटलोय की 1000 क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू 1 लिटर. मग आपल्याला काय करावं लागणार, 2 लाख डिवायडेड बाय 1000 करावं लागणार, म्हणजे आपल्याला काय भेटेल, लिटर भेटतील. कळलं. व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन अ टँक किती आहे, 2 लाख. मग 2 लाख डिवायडेड बाय 1000 म्हणजेच किती, 200 लिटर. हे बघा, 1000 cc इज इक्वल टू 1 लिटर. मग कसं करतो आपण, जर आपल्याला क्युबिक सेंटीमीटरला लिटरमध्ये आणायचं असेल तर आपण काय करतो, त्याला 1000 ने डिवाइड करतो. मग टँक विल कंटेन 200 लिटर ऑफ वॉटर. कळलं, एक्झाम्पल कळलं. The length and height of a cuboidal warehouse is 6 meter, 4 meter and 4 meter respectively. How many cube-shaped boxes of side 40 centimeter will fill in the warehouse completely? आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की the length and height of a cuboidal warehouse म्हणजे एक हाऊस आहे, तिथं काय म्हटलंय, 6 मीटर, 4 मीटर and 4 मीटरचा आहे. म्हणजे काय, लेंथ, ब्रेथ आणि हाईट. लेंथ, हाईट ऑफ अ क्युबॉइडल हा. मग त्यांनी काय म्हटलं, हाऊ मेनी क्यूब शेप बॉक्सेस ऑफ साइड 40 सेंटीमीटर विल फिल द वेअर हाऊस कम्प्लिटली. आता ते म्हणताय की त्या हाऊसमध्ये जर 40 सेंटीमीटरचं आपण क्यूब टाकायचे. बघा, हा हे सेम आहे. हे का बरं घेतलं, त्याचं कारण तेच होतं. हे आपण का घेतलं की हे क्यूब आहेत, बरोबर, हे क्यूब आहेत. मग त्यांनी काय म्हटलंय, तसे 40 सेंटीमीटर म्हणजे हा जो क्यूब आहे हा काय असेल, 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, असे किती क्यूब त्या वेअर हाऊस मध्ये ऑक्युपाय करतील. मग आपण कसं सॉल्व्ह करणार ते. आवाज येतोय का माझा. Okay. Now, when all the boxes are arranged to fill the warehouse completely, the total volume of all boxes equal the volume of warehouse. म्हणजे ते काय म्हणताय की जर ते पूर्ण बॉक्सेस, एक बॉक्स कितीचा आहे, 40 सेंटीमीटर, इच साइड 40 सेंटीमीटर. मग असे किती बॉक्सेस म्हणजे असे किती क्यूबच्या शेपचे बॉक्सेस किती मावतील. मग त्यांनी काय म्हटले, जेव्हा ते सर्व बॉक्स क्यूब ऑक्युपाय करतील तेव्हा आपला वेअर हाऊस काय होतो, कम्प्लीट होतो. बरोबर. म्हणजे वॉटरचं आपण घेतलं होतं एक्झाम्पल. जर आपण याच्यात पाणी टाकलं तर ह्या व्हॉल्यूमचं ते वॉटर झालं. तसंच हे क्यूब जर आपण असे असे करत करत असे असे कव्हर केले तर ते वेअर हाऊसचं काय करतं, व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं. काय करतं, वेअर हाऊसचं व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं. आता सेम, मग कसं फाइंड आउट करणार, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वेअर हाऊस. आपल्याला आधी काय करायचंय, वेअर हाऊसचं व्हॉल्यूम फाइंड आउट करायचंय. मग लेंथ ऑफ वेअर हाऊस किती आहे, 6 मीटर. मग आपल्याला ती काय करायची, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायची. मग 6 मीटर इज इक्वल टू 600 सेंटीमीटर. आपली ब्रेथ आणि हाईट काय सेम आहे, 4 मीटर 4 मीटर. ब्रेथ आणि हाईट काय आपली 4 मीटर 4 मीटर इज इक्वल टू 400 सेंटीमीटर इच. व्हॉल्यूम फॉर वेअर हाऊस किती आली, मग लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. आपलं क्युबॉइडचा कसा असतो, वेअर हाऊस आपला रेक्टँग्युलर शेप आहे, बरोबर, म्हणून तो काय झाला, क्युबॉइड. मग लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट आपली ही घेतली, 600 इंटू 400 इंटू 400. आता व्हॉल्यूम ऑफ बॉक्स म्हणजे काय सांगितलं होतं त्यांनी, एका क्यूब, एका बॉक्सचं क्युबॉइडल आहे. हे बघा, हा क्यूब आहे, हा काय झाला तुमचा, हा बघा, हा तुमचा क्यूब. म्हणजे स्क्वेअरचा काय असतो, क्यूब, म्हणजे सर्व साईड काय असतात, इक्वल. मग हे 40, हे 40, सर्व साइड्स 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटरचा हा बॉक्स आहे. असे किती बॉक्सेस तुम्हाला लागणार आहेत. मग आपल्याला त्याच्यासाठी एका बॉक्सचं व्हॉल्यूम फाइंड आउट करावं लागणार. काय करावं लागणार, एका बॉक्सचं, कळतंय, एका बॉक्सचं फाइंड आउट करणार आपण. व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स इज इक्वल टू एल क्यूब. मग आपल्याला या क्यूबचं व्हॉल्यूम काढायचंय, ते किती असेल, एल क्यूब म्हणजे 40 क्यूब. मग नंबर ऑफ बॉक्सेस किती, व्हॉल्यूम ऑफ वेअर हाऊस, आपण जी ही पहिले वेअर हाऊसची व्हॉल्यूम काढली किती, ती 600 इंटू 400 इंटू 400 म्हणजे पूर्ण, हे बघा, हे दिसते फिगर, हा तुमचा एक क्यूब आहे, आपण याची व्हॉल्यूम काढली आहे. फिगर दिसते, ही बघा, ही फिगर, ही फिगर बघा.
आता हा तुमचा वेअर हाऊस आहे. याचा आपण व्हॉल्यूम काढला, पूर्ण याचा व्हॉल्यूम काढला आणि ह्या एका क्यूबचा व्हॉल्यूम काढला. आता ह्या व्हॉल्यूमचं आणि ह्या व्हॉल्यूमचं काय करायचं, आपण डिवाइड करायचं. हे बघा, व्हॉल्यूम ऑफ वेअर हाऊस इज डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स. मग ती किती आली तुमची, 1500. म्हणजेच काय की 1500 बॉक्सेस विल फिल द वेअर हाऊस कम्प्लिटली. कळलं? 1500. आता ह्या एकच होता, मग आपण ह्या पूर्ण व्हॉल्यूम डिवायडेड बाय एका क्यूबचं व्हॉल्यूम जर काढलं तर आपल्याला काय भेटतं, टोटल बॉक्सेस किती रिक्वायर्ड आहे हे फिलअप करायला. किती आहेत, 1500 बॉक्सेस विल फिल द वेअर हाऊस कम्प्लिटली. कळलं हे एक्झाम्पल? कळलं का? ओके. इफ 5 लिटर मोल्टन मिक्सचर, मोल्टन म्हणजे काय, मेल्ट झालेलं. 5 लिटर मोल्टन मिक्सचर ऑफ खोआ अँड शुगर इज पोर्ड इन अ ट्रे. आता एखादी बर्फी वगैरे बनवत असतील, ओके, मग आपण काय करतो, तिला सेट करण्यासाठी आपण एका ट्रे मध्ये टाकतो. बरोबर, सेट व्हायचं असतं ते आपल्याला, तर आपण काय करतो, त्याला ट्रे मध्ये टाकतो. बरोबर. इट फिल्स टू इट्स ते जर जितकं असेल तितकंच मावेल ना ते, का जास्त बाहेर जाईल, जितकं ते ट्रेची साईज असेल तेवढंच ते मावेल. तो जे मिक्सचर आहे मोल्टन खवाचं आणि शुगरचं, ते त्या ट्रेच्या साईज नुसारच तेवढंच ऑक्युपाय करेल. बरोबर. मग त्यांनी काय म्हटलंय, त्याची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढं ते मेल्ट झालेलं फील होईल. फाइंड द लेंथ ऑफ द ट्रे इफ इट्स ब्रीथ इज 40 सेंटीमीटर अँड हाईट इज 2.5 सेंटीमीटर. आता त्यांनी काय म्हटलंय की लेंथ फाइंड आउट करा म्हणे. त्या ट्रेची काय फाइंड आउट करा, लेंथ. आपल्याला त्याची ब्रेथ माहितीये, आपल्याला हाईट माहितीये, पण आपल्याला लेंथ माहित नाही. बरोबर. मग आता आपण काय करणार, 5 लिटर म्हणजे किती सीसी, आता सांगा बरं तुम्ही. 5 लिटर म्हणजे किती सीसी, क्युबिक सेंटीमीटर, कन्वर्जन सांगा. 5000 सीसी, राईट. 5 लिटर म्हणजे किती, 5000 सीसी. आता आपण एक हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करू. त्यांनी एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, 5 लिटर मॉल्टन मिक्सचर. मग इथं लिहायचं 5 लिटर म्हणजे किती, 5000, 1 2 3 सीसी. बरोबर. नंतर काय म्हटलंय, आता जर आपल्याला माहिती की हे 5 लिटर आहे, तर त्या ट्रेचं व्हॉल्यूम काय असेल, 5 लिटर मॉल्टन मिक्सचर ऑफ अँड शुगर इज पोर्ड इन अ ट्रे, इट फिल्स टू इट्स फुल कॅपॅसिटी. म्हणजे जर हे 5000 सीसी असेल तर त्या ट्रेचं व्हॉल्यूम काय असेल, ते लिक्विडचं जर 5000 सीसी असेल तर त्या ट्रेचं व्हॉल्यूम काय असेल, ट्रेचं व्हॉल्यूम काय असेल, आयुष, मानसी, 5000च असेल ना. कारण की ट्रे मध्ये आपण काय म्हणतो, पाणी. आता तुम्हाला मागचं एक्झाम्पल घेतलं, या क्यूब मध्ये तुम्ही पाणी टाकलं तर याच्यामध्ये जेवढं व्हॉल्यूम असेल तेवढंच ते पाणी मावेल ना. बरोबर आहे की नाही. आपण मागचं एक्झाम्पल घेतलं की 10 मग किती असतं ते 1000 हाईट ब्रेथ आणि हे क्यूब आहे, हा क्यूब कन्सिडर करा. ओके. तर क्यूबचं काय हाईट ब्रेथ, लेंथ, हाईट आणि ब्रेथ, मग त्याचं काय असतं 10 मग काय आपण काय घेतलं होतं 1000. जर त्या क्यूब मध्ये त्याचं व्हॉल्यूम जेवढं असेल तेवढं सेम इथं तसंच आहे ना. जर ट्रेचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल तर ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे की त्या मिक्सचरचं 5 लिटर येते.
तर ते ट्रेचं व्हॉल्यूम पण किती असेल 5000 सीसी. कळलं का आता? मग काय करायचं आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची ह्या ट्रेची. हा जो ट्रे आहे हे फिलअप मध्ये काय होईल फिल होईल बरोबर. हे मध्ये काय असेल यामध्ये काय यामध्ये स्पेस मध्ये काय असेल ते लिक्विड असेल. कसलं ते मिक्सचर काय खोवा आणि शुगरचं मेल्टेड. इथे ते काय असेल ते फिल होईल. ते किती आहे 5 लिटर. मग आपण काय करणार इथे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो आपला लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग तो काय आहे आपला व्हॉल्यूम 5000. तो आहे 5000 सीसी. मग आपल्याला ब्रेथ आणि हाईट ऑलरेडी दिली आहे. किती आहे ती 40 आणि 2.5. लेंथ इंटू 40 इंटू 2.5 इज इक्वल टू 5000. नाइन्थ तुम्हाला पण हे कामात येणार आहे. ओके हे पुढे तुमचं पण तेच आहे स्टार्टिंगचं बेसिक हेच आहे. म्हणून असं नाही की मी काही डिफरंट शिकवते सेम आहे. 9th आणि 8th स्टार्टिंगचा पार्ट दोघांचाही सेम आहे. ओके मग या दोघांचं काय येईल लेंथ इंटू दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं 100. 5000 लेंथ किती येईल मग सांगा पटकन. लेंथ किती येईल माईक ऑन करून सांगा पटकन किती येईल. लेंथ किती येईल 50 राईट. आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं ट्रेची लेंथ आली ती 50 सेंटीमीटर. ओके आता फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि मला आन्सर सांगा. फर्स्ट एक्झाम्पल पटकन सांगायचंय. फर्स्ट एक्झाम्पल येतंय का. क्वेश्चन काय आहे तिथे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स इफ इट्स लेंथ ब्रेथ अँड हाईट इज 20 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. प्रोसेस सांगा काय करणार तुम्ही 1680 राईट बरोबर आहे. कळलं. थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करा. थर्ड वन प्रोसेस सांगा. थर्ड वनची मला आन्सर नका सांगू. आन्सर अजून तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे प्रोसेस सांगा तुम्ही काय करणार बरं इथं. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर ब्रेथ 15 सेंटीमीटर हाईट 10 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल ऑफ लेंथ 6 मीटर हाईट 2.5 मीटर अँड ब्रेथ 0.5 मीटर. आपण आता मागचं एक्झाम्पल घेतलं सेम तेच एक्झाम्पल आहे तसंच आहे हे बघा. हे एक्झाम्पल 2 तसंच आहे. सांगा आता मला तुम्ही प्रोसेस सांगायची कशी काढणार. आन्सर नका सांगू पण प्रोसेस सांगा. माईक ऑन करा एकाने प्रोसेस सांगा. सेम तसंच आहे तो सेकंड क्वेश्चन आहे ना तसंच आहे. मग सांगा ना आता प्रोसेस लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. हा मग काय करणार तुम्ही हे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट हे काय आहे. माईक ऑन करा सांगा चुकलं तर चुकलं.
पटकन सांगा, वेळ जातो आपला, पटकन सांगा. पुढचं घ्यायचंय अजून. सोहम, माईक ऑन कर, सांग कसं करणार ते तर सांग. व्हॉल्यूम ऑफ ब्रिक इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. बरोबर. मग पुढं त्यांनी काय सांगितलंय, नंबर ऑफ ब्रिक्स किती मावणार त्या वॉलमध्ये, त्या वॉलमध्ये त्या किती विटा मावतील. बरोबर. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ काय काढावं लागणार आहे, वॉलची व्हॉल्यूम काढावी लागणार. वॉलचं आपल्याला लेंथ दिलीये, हाईट दिलीये, ब्रेथ दिलीये. बरोबर. मग त्याचं व्हॉल्यूम ऑफ वॉल काढायची, व्हॉल्यूम ऑफ वन ब्रिक काढायची, त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वॉल इज डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ब्रिक. मग आपल्याला काय भेटतील, नंबर ऑफ ब्रिक्स विच ऑक्युपाइड दॅट वॉल. वॉल मध्ये किती नंबर ऑफ ब्रिक्स लागणार आहेत ते आपल्याला काय करणार, व्हॉल्यूम ऑफ वॉल इज डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन ब्रिक. कळलं. हा एक्झाम्पल कळला तुम्हाला. आता सेकंड आणि फोर्थ तुम्ही सॉल्व्ह करायचंय. ओके, होमवर्कला सेकंड आणि फोर्थ. आता सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता 9चा पण तोच टॉपिक आहे. आता आपण 9चं हे बघू. इथे आपण 8th मध्ये काय शिकलो, क्युबॉइडचं फक्त काय शिकलो होतो आपण, टोटल सरफेस एरिया शिकलो होतो, राईट. मग आपल्याला इथे म्हटलेलं आहे की एरिया ऑफ व्हर्टिकल सरफेस ऑफ अ क्युबॉइड. आता टोटल सरफेस एरिया आपल्याला माहित आहे, 2 इन ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. आता एरिया ऑफ व्हर्टिकल सरफेस ऑफ क्युबॉइड म्हणजे काय, की फक्त वरचा आणि खालचा सोडून द्यायचा, त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेले आहेत, 1 हा 1 हा 2 इकडचा मागचा 3 हा 4, हा वरचा आणि खालचा सोडून हे जे 4 सरफेस दिसत आहेत, कोणते ते व्हर्टिकल आहेत. म्हणून त्या व्हर्टिकल सरफेसचा एरिया काय असतो, 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ इंटू हाईट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, फक्त या दोघी साईडला सोडून. ओके. आता व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड सांगितलं, हे झालं आपलं. आता क्यूबचं पण त्यांनी तसंच घेतलंय, एरिया ऑफ व्हर्टिकल सरफेस ऑफ अ क्यूब. वरचा आणि खालचा सोडून जे 4 साइड्स उरतात त्यांचा एरिया काय असेल बरं, 4L². इथे काय होता, 6L², कारण की तिथे 2 एक्स्ट्रा होते, वरचा आणि खालचा होता, पण आपल्याला ते नाही घ्यायचे. त्यांनी काय म्हटलंय, एरिया ऑफ व्हर्टिकल सरफेस. ओके. आता आपण सिलेंडर बघू. रेडियस ऑफ अ सिलेंडर इज, 8th वाल्यांना पण हेच आहे. ओके, सिलेंडर लक्ष द्या त्यांनी पण. एरिया ऑफ सिलेंडर, रेडियस ऑफ सिलेंडर काय असते, आर, आणि हाईट काय असते, एच. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला इकडं, हा रेडियस, हा खाली काय असतो, सर्कल, वरती पण असतं सर्कल, इथे काय असतं, असं जॉईंट होतं ते. हा झाला तुमचा सिलेंडर. इथे सर्कल असतं, मग इथे काय असेल, हाफ रेडियस. मग कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, इथे काय म्हटलंय मग त्यांनी, आता कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता फक्त त्यांनी कर्वचं सांगितलंय, हा कर्व दिसतोय, हा कर्व, फक्त कर्वचा सरफेस एरिया विचारला आहे सिलेंडरचा. मग ते कसं येईल, हे काय आहे, सर्कल, राईट. हा काय आहे आपला खालचा सर्कल, हे पण काय आहे, हे सर्क्युलर पार्ट आहे. बरोबर. मग इथे काय येईल, 2πr. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 2πr. आणि हाईट किती आहे, h. काय आहे, h, 2πrh. हे काय झालं, कर्व सरफेसचं झालं, फक्त कर्व सरफेस, ओनली धिस कर्व सरफेस. हे आणि हे ओपन आहे असं समजा. फक्त आपल्याला आता कार्डशीट आहे, आपण कार्डशीटला जेव्हा राऊंड करतो, बरोबर, कार्डशीटला जेव्हा राऊंड करतो ना, त्याचा कर्व सरफेस एरिया, तो पण सिलेंडर असतो. बरोबर. आपण जेव्हा कार्डशीट घेतो तेव्हा आपण त्यांना राऊंड करतो, तेव्हा ते असंच असतं, इथे आणि इथे ओपन असतं. मग आपण फक्त ह्या सरफेस बद्दल बोलतोय, हा जो सरफेस दिसतोय ना तुम्हाला, त्या सरफेस बद्दल बोलतोय. मग कर्व सरफेस एरिया किती असतो, 2πrh. म्हणजे काय, सर्कलचा 2πr सर्कम्फरन्स आणि हाईट.
हा ही टोटल हाईट, त्याला मल्टिप्लाय करायची. आता आपल्याला बघायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. आता टोटल सरफेस एरिया का बरं म्हटले इथे? आता याच्यात वरचा हा सर्कल आणि खालचा सर्कल इन्क्लूड आहे. कर्व सरफेस एरियामध्ये फक्त कर्व होती, ही जी कर्व आहे ना फक्त तीच होती. कारण की कार्डशीट सारखं एक्झाम्पल घेतलं तर वरती आणि खाली काय असतं ते ओपन असतं. आता समजा एखादं कॅन आहे, राईट? कॅन असेल, ती कॅन काय असते खालून पण असते तिला झाकलेलं आणि वरून पण कव्हर असतं. दोघी ठिकाणी काय असतं त्याला कव्हर असतं. मग ती आपल्याला कन्सिडर करायचंय याच्यात. कळतंय का? मी काय सांगितलं या दोघांमधला फरक? कर्व सरफेस एरिया आपण केव्हा काढतो आणि टोटल सरफेस एरिया केव्हा काढतो? ओके. दोघं आपल्याला जर कॅन सारखं एक्झाम्पल घेतलं तिथं तुम्हाला टोटल सरफेस एरिया काढावा लागणार. एच हाईट हे झालं रेडियस. आता हे दोन सर्कल आहे ते आपण सेपरेट असे लिहू. हे एक सर्कल आणि हा एक सर्कल. याचा एरिया काय असतो? सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. आवाज येतोय का? ओके. काय असतो? पाय आर स्क्वेअर एच आणि इथे काय असतो? हा झाला एरिया. आणि ही काय आपली हाईट. मग आपल्याला इथे काय करायचंय? हे बघा, हा तुमचा कर्व होता. आधीचा काय होता? हा कर्व सरफेस एरिया. आधीचा काय होता तुमचा कर्व सरफेस एरिया? ते काय होतं? 2πr/h. ओके. हे दोघांचं सम काय झालं तुमचं? 2πr² प्लस 2πrh. यांच्यातनं कॉमन काय निघेल? 2πr. इथे काय होता? r² होता म्हणून आपण इथून फक्त r काढला. काय काढला इथून? r. मध्ये काय राहील? r प्लस h. हे बघा 2π इथला एक r, इथं 2πr. हा काय काढला? बाहेर काढला. इथे काय निघाला? r आणि प्लस h. एकदम सिंपल आहे बघा. टोटल सरफेस एरिया मध्ये काय केलं आपण? वरचा सर्कल होता, खालचा सर्कल होता. आपल्याला कर्व सरफेस एरियाचं आधीच माहिती होतं. 2πrh आधीच माहिती होतं. मग आपण काय केलं? फक्त हे ऍड करायचं होतं, राईट? हे आणि हे ऍड करायचं होतं. मग सर्कलचा एरिया काय असतो? πr². या दोघांचं काय केलं? सम केलं. हे बघा πr² आणि हा 2πrh प्लस 2πrh केला. त्यांच्यामधलं 2πr बाहेर निघालं आणि r प्लस h. असा हा फॉर्म्युला आहे. 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. कळलं?
कसं आलं ते? टोटल सरफेस एरियाचं कसं कळतं माहिती ना आपल्याला? तुमचं आधी पण झालं असेल, राइट? ओके. हे कळालं? कसं घेतलं? आता आपण नेक्स्ट आपला कर्व सरफेस एरिया झाला सिलेंडरचा, आपला टोटल सरफेस एरिया झाला. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसं काढणार आपण? हा तुमचा आर बरोबर रेडियस आणि ही हाईट. आता ह्या सर्कलचा आपण काय म्हणतो? एरिया पाय स्क्वेअर. तर आपल्याला मधला स्पेस ओळखायचा ह्या मधला जो स्पेस आहे तो काढायचा आहे. काय काढायचा आहे? मधला जो स्पेस आहे म्हणजे व्हॉल्यूम. तो काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. तर कसं करणार? त्याचा फॉर्म्युला आहे हा पाय आर स्क्वेअर सर्कलचा इंटू हाईट. पाय आर स्क्वेअर इंटू हाईट पाय आर स्क्वेअर एच. आता आपण रेक्टँगलचं काय करतो? लेंथ असली आणि तर ब्रेथ असली आपण एरिया कसा काढतो? लेंथ इंटू ब्रेथ. स्क्वेअर असेल तर काय करतो? लेंथ इंटू लेंथ. तसंच आहे इथे पण. आपण खालचं काय करायचं? आधी एरिया फाइंड आउट करायचा. त्याचं पाय स्क्वेअर इंटू एच म्हणजे धिस क्रॉस धिस. सेम आपण इथे कसं क्रॉस करतो म्हणजे हे आणि हे. मग आपल्याला मधलं एरिया कळतो. तसाच इथे पण आहे. इथे एरिया आहे. पण हे कसलं एक्झाम्पल होतं आपलं? 2Dचं होतं. 3D मध्ये काय असतं? क्युबॉइड. क्युबॉइड मध्ये काय करतो आपण? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. बरोबर? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे आपल्याला काय भेटतं? व्हॉल्यूम. तसंच आपण सिलेंडर मध्ये काय करतो? खालचा एरिया जो असतो तो इंटू एच करतो. मग आपल्याला काय भेटतं? व्हॉल्यूम. पाय आर असं फक्त पाठ नाही करायचं. लॉजिकली लक्षात ठेवायचं ते. पाठ केल्यावर तुमचं लक्षात नाही राहणार की व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. तुम्ही ते पाठ करून ठेवणार. पाठ करायची गरज नाही. तिथे फक्त तुमच्या समोर सिलेंडर आला तर तुम्ही काय करायचं? खालचा सर्कल आहे. मग याचा एरिया काय असेल? पाय आर स्क्वेअर. आणि हाईट फाइंड आउट करायची. म्हणजे बघा हा स्पेस जो असतो खालचा तोच आपला वरती असतो. राइट? असं असं कव्हर होत राहतं. मग हे काय झालं? सेम तोच सर्कलचा एरिया इंटू एच असं लक्षात ठेवायचं. पाठ नाही करायचं ते. आता फर्स्ट एक्झाम्पल 9.1 practical set. Length, breadth and height of a cuboid shaped box of a medicine is 20 centimeter, 12 centimeter and 10 centimeter respectively. Find the surface area of vertical faces and total surface area of these boxes. आता सांगा बरं हे फॉर्म्युल्याने. हे फर्स्ट एक्झाम्पल सांगा. काय म्हटलंय त्यांनी? फाइंड द सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस. आपण फॉर्म्युला बघितला आत्ताच. क्युबॉइडचा सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेसचा फॉर्म्युला बघितला. तो आणि टोटल सरफेस एरिया ऑफ दिस बॉक्स दोघं सांगा मला. हे बघा क्युबॉइड आणि हे दोघं फाइंड आउट करायचे तुम्हाला. हा पण आणि हा पण. फर्स्ट आणि सेकंड. 640 आणि 1120 बरोबर. आता 7th एक्झाम्पल. रेडियस ऑफ अ बेस हे सेम आहेत. जे 8th स्टँडर्ड मध्ये होते ना सेम तसंच की टोटल सरफेस एरिया काढा. इथे पण तसंच आहे. व्हर्टिकल फेसेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल स्पेसेस आणि फेसेस आणि टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. इथे क्यूब दिलंय म्हणजे काय येईल तुमचं 4L स्क्वेअर व्हर्टिकल साठी आणि टोटल साठी काय येणार 6L स्क्वेअर. इथे पण दिले सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल स्पेस फेसेस ऑफ द क्यूब. क्यूब साठी काढायला लावलं इथे. बरोबर. सेम तसंच एक्झाम्पल आहे म्हणून मी ते काही सांगितलं नाही कारण फर्स्ट पण तसंच आहे. हे बाकी तुम्ही होमवर्कला करायचे. हे 7th सांगा मला आता. 7th आणि 8th. हे सिलेंडर साठी. रेडियस ऑफ अ बेस ऑफ अ सिलेंडर इज 20 सेंटीमीटर. हा आहे तुमचा सिलेंडर. ओके. रेडियस ऑफ अ बेस ऑफ अ सिलेंडर इज
The radius is 20 centimeter and height is 13 centimeter. Then find out curved surface area and total surface area. वन सिक्स थ्री 2.80 स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर. कादंबरी. काय केलं आपण इथे फक्त द फॉर्म्युला ऑफ कर्व सरफेस एरिया इज 2 7th एक्झाम्पल. ओके. 2 पाय आर एच. तर इथे काय दिले तुम्हाला पायची व्हॅल्यू 3.14. मग काय करायचं 2 इंटू 3.14 इंटू आर काय दिलाय तुमचा 20 इंटू 20 इंटू 13. ओके. हे भेटलं तुम्हाला कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला. हे फक्त पुट आउट करायचं. नाव फॉर टोटल सरफेस एरिया 2 पाय आर in bracket r plus h. Only put the values of radius, height and pi. Okay. 8th example homework ला हे करायचे. Next, terms related to a cone and their relation. आता आपला टाइम झालाय. नेक्स्ट लेक्चरला आपण टर्म्स रिलेटेड टू अ कोन अँड देअर रिलेशन, म्हणजे कोनचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे, सरफेस एरिया ऑफ अ कोन फाइंड आउट करायचा आहे. ओके. हे बघा आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला कोनचे रिलेटेड सर्व टर्म्स बघायचे. आता हे एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्कला करायचे. कळलं का इथपर्यंत सर्वांना? काही प्रॉब्लेम आहे? क्यूब, क्यूबॉइड, सिलेंडर, टोटल सरफेस एरिया? नो डाऊट. ओके. 8th स्टँडर्ड काही डाऊट? 9th स्टँडर्ड दोघांचं सेम होते टॉपिक, म्हणून एक दोघांनी त्यांचं होमवर्क जो तो म्हणजे त्याचा आधीचा जो केला होता 9th स्टँडर्ड वाल्यांनी जे एक्झाम्पल्स दिले आहेत ते तुम्ही पण सॉल्व्ह करून बघायचे, कारण की दोघांना सेमच आहेत, काही प्रॉब्लेम नाही दोघांचं. आणि एक्झाम्पल कसे आहेत, फक्त व्हॅल्यू पुट आउट करायचे आहेत तुम्हाला. बरोबर. जो तुम्हाला जे फॉर्म्युले दिलेत त्यानुसार फक्त व्हॅल्यूज पुट करायचे. 8th स्टँडर्ड वाल्यांचा कोणता होता होमवर्क? हे बघा मी हा एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. हाऊ मेनी ब्रिकचा फक्त सेकंड आणि फोर्थ तुम्हाला करायचा आहे. आणि 9th वाल्यांनी कोणता करायचा आहे 2 पासून तर 6 पर्यंत आणि 8th वाला. ओके. काही प्रॉब्लेम असेल, नाही जमत असेल तर सांगा. ओके. यू कॅन लेट द मीटिंग.